आज उद्धव ठाकरेंच्या 65व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। आपण निश्चितच याबाबतच्या सगळ्या बातम्या पाहिल्या असतील। तब्बल 20 वर्षांनी आज राज यांनी मातोश्रीची पायरी चढली। आपण सर्वजण याकडे जसं बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती म्हणून पाहतो, तशीच काहीशी भावना आज खुद्द राज यांच्याही मनात निर्माण झाली असेल का? राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख असा उद्धव ठाकरेंचा केलेला उल्लेख, बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांच्या आसनाला केलेलं नमन आणि बाळासाहेबांच्याच खोलीत उद्धव यांच्याशी 20 मिनिटं केलेली चर्चा, असं काय काय घडलं आजच्या या भेटीत तेच आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आणि राज यांचा हा निर्णय देखील अगदी अचानक होता असं आता सांगितलं जात आहे। मराठी विजय मेळाव्यामध्ये दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले, परंतु कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबतचा संभ्रम कायमच राहिला। मात्र आजच्या या भेटीमुळे हा सगळा संभ्रम, हा भ्रम दूर झाल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात। राज ठाकरेंनी आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर येत बाळासाहेबांच्या खोलीला देखील भेट दिली। यावेळी या खोलीतील आयकॉनिक खुर्चीला राज ठाकरेंनी नमस्कार केला आणि तिथे लावलेल्या अनेक व्यंगचित्रांबाबत राज यांनी उद्धव यांच्याशी 20 मिनिटं मनमोकळी चर्चा केली। बाळासाहेबांचा अगदी जवळून सहवास लाभलेल्या राज यांना बाळासाहेबांची ही खोली निश्चितच पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आठवणींमध्ये घेऊन गेली असेल। राज ठाकरे हे जरी दिसताना अगदी कठोर आणि कडक नेते असले तरीही ते तितकेच संवेदनशील, प्रेमळ आणि भावनिक व्यक्ती असल्याची प्रचिती आपल्यालाही अनेकदा आली आहे। एका रियालिटी शो मध्ये उद्धव यांच्या सोबतचा आपला जुना फोटो पाहिल्यानंतर राज यांनी दिलेली प्रतिक्रिया त्यांचं आपल्या भावावरील प्रेम सांगून जातं। खूप सुंदर दिवस होते ते, परंतु कोणाची तरी नजर लागली असं राज म्हणाले। तेव्हा ती दुराव्याची सल राज यांच्या मनात अद्यापही कायम असल्याचं दिसून आलं होतं। आताही फक्त राज हे मातोश्रीवर आले किंवा त्यांनी स्वतः येऊन उद्धव यांना शुभेच्छा दिल्या यातूनच उद्धव ठाकरे यांच्यावरचं त्यांचं प्रेम दिसत नाही, तर यात आणखीन एक मुद्दा आहे। या भेटीनंतरचा बाळासाहेबांच्या फ्रेम सोबतचा एक फोटो राज यांनी शेअर केला आणि त्यासोबतच काही वाक्य लिहिली। राज यांनी या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख केलाय, तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो। शिवसेनेचे 2 गट पाडून एकनाथ शिंदे स्वतःच्या पक्षाला खरी शिवसेना म्हणत असताना आणि सध्या ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उबाठा असं नाव मिळालेलं असताना राज यांनी उद्धव यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणजेच जुना जसा होता तसाच केलेला आहे। खरी शिवसेना एकच आहे आणि ती तुमचीच आहे असं सांगण्याचा कुठेतरी राज यांचा प्रयत्न होता का, अशा चर्चा सुद्धा आता यावेळी रंगू लागल्या। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील आपला राज भेटीचा आनंद अगदी मनमोकळेपणानं बोलून दाखवला। आपला आनंद हा राज यांच्या येण्यानं द्विगुणित झाला असं उद्धव ठाकरे म्हणाले। शिवाय शिवसेना 2 वेगवेगळ्या नाहीतच, ती एकच आहे आणि ती आमची आहे असं म्हणत राज यांचं बरोबरच आहे असं सांगताना कुठेतरी राज यांच्या पोस्टला सुद्धा उद्धव ठाकरेंनी दुजोरा दिला। आता हे सगळं चित्र जर आपण पाहिलं आजचं आणि अगदी मराठी विजय मेळाव्यातलं सुद्धा, तर हे सगळं चित्र हे मराठी माणसाला अत्यंत सुखावणार आहे, यात काहीच शंका नाही। आजच्या या राज आणि उद्धव यांच्या भेटीबाबत तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।